नमस्कार. GM न्यूजमध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जसं की आपल्याला एखादा विशिष्ट आजार झाला त्याच्यानंतर आपण एका स्पेशल डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आजकाल प्रत्येक गोष्टींची ही स्पेशालिटी झालेली आहे. आपल्याला जर एखादं ऑर्थोपेडिकशी रिलेटेड काही त्रास जाणवत आहे किंवा आणखीन सर्दी खोकला जाणवत आहे तर आपण स्पेसिफिक त्याच डॉक्टरांकडे जायला पाहिजे, जेणेकरून आपला जो इलाज आहे तो लवकरात लवकर कव्हर होईल आणि आपण लवकरात लवकर बरे होऊ. सध्या मी आलेली आहे श्रीकृष्ण हॉस्पिटल येथे आणि सध्या माझ्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर सुनील राठोड सर. आपण ऑर्थोपेडिक या विषयाशी रिलेटेड आज चर्चा करणार आहोत. विविध विषयांशी प्रश्न आपण सरांना विचारणार आहोत. तरी देखील तुमचे पण काही प्रश्न असतील मध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुर्तास आपण डॉक्टर सुनील राठोड सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात आणि आजच्या या चर्चेला सुरुवात करूयात. सर, तुमचं आमच्या या GM न्यूजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर, जसं की इतके वर्ष झाले आहेत तुम्हाला वाशिममध्ये सेवा देत असताना, मला सांगाल की श्रीकृष्ण हॉस्पिटलची सुरुवात ही कशी झालेली होती आणि काय विचार करून तुम्ही इथे सुरुवात केलेली होती? काय विचार होते डोक्यामध्ये त्यावेळेस आणि काय सुविधा तुम्ही त्यावेळेस देण्याचं ठरवलेलं होतं वाशिम शहरामध्ये, काय सांगाल? मॅडम, ॲक्च्युली हे वाशिम इथे मी कधी राहिलो नाही. ॲक्च्युली इथे माझे वडिलांचं हे नेटिव्ह प्लेस असल्यामुळं त्यांनी रिटायरमेंटनंतर मुंबईवरून ते रिटायर झालेत आणि त्यांनी इथे स्थापित होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मलाही असं वाटलं की आपल्या पॅरेंट्ससोबत आपण राहायला पाहिजे. हा माझा प्रमुख उद्देश होता पहिले स्थापित होण्याचा. नंतर मला इथे आल्यानंतर असं वाटलं की नाही, इथे जरा पोटेन्शियल पण आहे. इथे आपण ज्या सुविधा आतापर्यंत ऑर्थोपेडिक क्षेत्रात उपलब्ध नव्हत्या त्या आपल्या माध्यमातून आपण इथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करण्याचा, म्हणजे मला असं वाटलं की इथे आपण जास्त चांगल्यानं ते करू शकतो आणि अशा माध्यमातून मग मला असं वाटलं की आपण इथे आपलं हॉस्पिटल केलं पाहिजे. तर मग मी तशी सुरुवात केली आणि योगायोगानं सुरुवातीला काही दिवस कठीण गेले, पण नंतर जसं आपलं काम चांगलं होत गेलं तसं पेशंटचं फ्लो वाढत गेला आणि त्यांना चांगली सुविधा आणि सर्व्हिसेस आणि ज्या गोष्टी पहिले होत नव्हत्या त्या झाल्यामुळं नंतर ॲटोमॅटिकच पेशंटची संख्या पण वाढली आणि आज सगळं चांगलं चालू आहे. जसं की सरांनी सांगितलं, सुरुवातीला आपण कोणती पण गोष्ट करतो म्हटलं तर त्रास हा जाणवतोच आणि संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो, जेणेकरून पुढचं जे पाऊल आहे, पुढचं जे आपलं ध्येय आहे ते आपण खूप छान प्रकारे गाठू शकतो. सर, मला सांगाल की श्रीकृष्ण हॉस्पिटल गेल्या बरेच वर्षांपासून वाशिम शहरामध्ये सेवा देते आहे. काय सुविधा आहेत श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये? मला वाटते मॅम पण तुमच्या सोबतीला आहेत. तर दोघं मिळून इथे काय सुविधा तुम्ही देण्याचं कार्य करत आहात, काय सुविधा देत आहात रुग्णांना, काय सांगा? सर्वप्रथम मॅडम मी हे सांगू इच्छितो की मी MBBS आणि MS ऑर्थो म्हणजे ऑर्थोपेडिक्समध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये माझे विशेष करून अवघड फ्रॅक्चर जे आपण पॉलिट्रॉमा म्हणतो त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य मी प्राप्त केलेलं आहे. या व्यतिरिक्त मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधेबदलाच्या शस्त्रक्रिया व ऑर्थोपेडिक रिलेटेड अनेक ज्या व्याधी असतात त्याच्यामध्ये आम्ही चांगलं प्रावीण्य प्राप्त करून त्या सेवा रुग्णांना देण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त आमच्या मॅडम डॉक्टर लीना राठोड यासुद्धा MBBS DGO आहेत व त्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रामध्ये चांगलं काम करत आहे मागील 5-6 वर्षापासून. तर त्या संबंधित जितके पण स्त्रियांचे आजार आहेत, प्रसूतीच्या ज्या समस्या आहेत, नॉर्मल डिलिव्हरी झाली, सिझेरियन झालं, लॅप्रोस्कोपिक गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया झाल्या, या सर्व सुविधा आम्ही देत आहोत. पण खास करून ऑर्थोपेडिकमध्ये आता आम्ही ज्या अवघड शस्त्रक्रिया वाशिममध्ये होत नव्हत्या, खास करून जॉईंट रिप्लेसमेंट झालं, मणक्या शस्त्रक्रिया, हे आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून खूप चांगल्या प्रमाणे चालू केलेलं आहे आणि त्यामुळं ज्या रुग्णांना जाता येत नव्हतं मुंबई, पुणे किंवा मोठ्या सेंटरमध्ये, त्या सहजपणे इथे त्या सुविधांचा लाभ घेत आहेत. सरांनी सांगितलेलं आहे की जवळपास ऑर्थोपेडिक्सशी रिलेटेड सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत आणि जसं की सरांनी सांगितलं, मॅमसुद्धा गायनिक आहेत. तर स्त्रीरोग शी रिलेटेड जे काही आजार असतात त्या आजारांचं निदान इथे होत असते आणि सगळ्या सुविधा इथे स्त्रियांनाही अवेलेबल आहेत. सर, आता मला सांगाल की पॉलिट्रॉमाबद्दल तुम्ही नेमकं सांगितलेलं आहे. पॉलिट्रॉमा म्हणजे नेमकं काय? पॉलिट्रॉमा केअर म्हणजे नेमकं काय असते आणि अवघड जे फ्रॅक्चर असतात त्यांच्यावर शस्त्रक्रिया कशा प्रकारे केली जाते, काय सांगाल? हां मॅडम, बघा, एक फ्रॅक्चर 2 प्रकारचे असतात. एक तर साधे फ्रॅक्चर असतात ज्याच्यामध्ये आपलं एखादं दुसरं हाड मोडतं, त्याच्यात जखम नसते. असे फ्रॅक्चर जे असतात ना, आपण बरेचदा प्लास्टरमध्ये किंवा छोट्याशा साध्या शस्त्रक्रियामध्ये
करू शकतो. पण बरेच पेशंट असे असतात जे आपण बघतो रोड साईड ॲक्सिडेंट होऊन जातात. त्या रुग्णांना कधी सोबत हेड इंजुरी म्हणजे डोक्याला मार लागतो, चेस्टला मार लागतो, ॲबडोमेनला मार लागतो. त्यासोबत एकापेक्षा जास्त फ्रॅक्चर होतात, सोबत मोठी जखमी होते, रक्तस्रावी होते. अशा पेशंटला आपण पॉलिट्रॉमाच्या पॉलिट्रॉमा आहे असं म्हणतो. तर अशा रुग्णांना ना एकदम लवकर जर ट्रीटमेंट भेटली, गोल्डन अवर म्हणतो आम्ही त्याला, तर गोल्डन अवरमध्ये ट्रीटमेंट भेटली तर अशा रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता ही खूप वाढते. आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि त्याद्वारे आम्ही इथे सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. पॉलिट्रॉमा पेशंटला लवकरात लवकर अटेंड करणे, त्याच्यावर लवकरात लवकर उपचार चालू करणे. कधीकधी पेशंटसोबत रिलेटिव्ह पण नसतं किंवा कोणी ओळखीचंही नसतं, तरी पण आम्हाला ते पेशंट आतमध्ये घेऊन प्राथमिक ट्रीटमेंट म्हणजे काहीच न बघता आमच्याकडचं सगळे औषधोपचार लावून आम्हाला ती ट्रीटमेंट करावं लागते. मग बरेच वेळानं रिलेटिव्ह येतात आणि मग बाकीच्या गोष्टी पुढे जातात. त्यांना वाटलं तर आम्ही ते पूर्ण स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत पूर्ण आम्ही ट्रीटमेंट करतो. कधीकधी रुग्णांना विश्वास नसला तर मात्र ते नेतात. पण आम्ही आमच्या पूर्ण प्रयत्न करतो की पॉलिट्रॉमाचा पेशंट हा वाचला पाहिजे, हा ब्लड लॉसमुळे मेला नाही पाहिजे. कारण काय होतं की जर गोल्डन अवर निघून गेला, इथून पेशंट अकोल्यासाठी निघाला डायरेक्ट, तर बरेचदा असं होतं की ब्लड लॉस होऊन पेशंट, कारण जो टाईम असतो तो व्हॅल्युबल टाईम निघून जातो किंवा त्याच्या मेंदूला रक्तपुरवठाच गेला नाही खूप वेळपर्यंत, तर मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं जरी पेशंट गेला तिथे तरी कोमामध्ये चालला जातो किंवा तो रिकवर होत नाही पूर्णपणे. आमचा हा विशेष प्रयत्न राहतो. दुसरी गोष्ट काय आहे की एकापेक्षा जेव्हा जास्त फ्रॅक्चर असतं पेशंटला, तेव्हा पेशंटला एम्बोलिझम नावाचा एक प्रकार होण्याची शक्यता असते. अशा पेशंटलाही जीवाचा खूप मोठा धोका असतो. तर आम्ही ताबडतोब तशा पेशंटला अटेंड करून त्याच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करतो. असं नाही की त्याच्यामध्ये आपण खूप वेळ लावतो वगैरे, कारण अशा पेशंटचा लवकर शस्त्रक्रिया करून जे लिंब आहे, जे काही अवयव आहे ते फ्रॅक्चर झालेलं आहे, त्याला लवकरात लवकर आपण स्टेबल केलं तर हे पुढचे कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस कमी होतात. हा झाला आमचा पहिला प्रकार. आणि अशा रुग्णांना बरेचदा काय असतं ना, सिरियल सर्जरी करावं लागतात. म्हणजे एका ऑपरेशनमध्ये सगळंच होईल असं नाही. जसं जखम असलेल्या पेशंटला सर्वप्रथम आम्ही बाहेरून रॉड लावणे, जखम साफ करणे, धुणे, त्याच्यानंतर त्याची जखम बरी करणे, जखम बरी झाल्यानंतर मग त्याच्यावर डेफिनेटिव्ह सर्जरी करावी लागते. म्हणजे फ्रॅक्चर उघडून परत आपल्याला प्लेट, स्क्रू किंवा कधीकधी आपलं ते हाडामध्ये जर गॅप असेल, तो कमरेचा हाड काढून त्याला बोन ग्राफ्टिंग म्हणतात, त्याच्यामध्ये टाकून त्याला फिक्स करावं लागतं. अशाही आम्ही शस्त्रक्रिया इथे करत असतो, जे की खूप म्हणजे सोपं नाही आहे. तर ते आम्ही इथे खूप वर्षापासून खूप साऱ्या रुग्णांना अशा सेवा दिलेली आहेत. आणि आमचे असे पेशंट की बाबा जे आल्यानंतर कोणी म्हणतं की याचं पायच कापावं लागतं, ते रुग्ण आता शेतामध्ये पण चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जसं की सरांनी सांगितले हे अवघड जे शस्त्रक्रिया आहे त्यांच्यावरही ते उपचार करीत आहेत, गेले बरेच वर्ष झाले आहेत. आणि आपण जसं की बघत आहोत वाशिम आणि वाशिमच्या आजूबाजूचे जे खेडेविभाग आहे तिथले जे रुग्ण आहेत अजूनही बाहेरगावी रेफर करण्यात येतात, अजूनही त्यांना विश्वास नसल्यामुळे बाहेरगावी जाण्यात येतात. पण मी त्यांना यावेळेस सांगू इच्छिते की वाशिम शहरामध्येच तुम्हाला इतक्या सुंदर सुविधा उपलब्ध आहेत, जेणेकरून तुमचं जे आजारांचं निदान आहे ते इथेच तुम्हाला खूप छान प्रकारे आणि कमी खर्चामध्ये अवेलेबल होणार. सर मला सांगेल की आता जे मणक्यांचे आजार आहेत, सांध्यांचे जे आजार आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आता सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे, लवकरच हिवाळा हा ऋतू सुरू होणार आहे. या ऋतूमध्ये बरेच वृद्ध पुरुष, वृद्ध महिला आहेत ज्यांना हा त्रास जाणवत असतो. तर कशाप्रकारे आपण आपल्या शरीराची काळजी घ्यावी किंवा तुमच्याकडे जे पेशंट आलेले असतात त्यांना तुम्ही कशाप्रकारे काउन्सिलिंग करत असता, काय सांगा? सर्वप्रथम मॅडम, हा जो आजार आहे नुसतं वृद्ध आणि मुलांपुरताच मर्यादित नसून हा तर आजकाल सगळ्यांनाच होत आहे. म्हणजे सगळ्याच जनरेशनमध्ये, म्हणजे एकदम लहान मुलांपासून तर एकदम वृद्धांपर्यंत मणक्याचे आजार खूप कॉमन झाले आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण, आता दोन कारणं आहेत त्याला. एक कारण जे आपण मॉडिफाय करू शकतो, दुसरी गोष्ट मॉडिफाय नाही करू शकत. जसं जे मॉडिफाय नाही करू शकत ते कारण म्हणजे जसं आपले रस्ते झाले, त्याच्यात आपण काही करू शकत नाही. रस्ते जर खराब असले तर साहजिकच मणक्याचे आजार वाढणार, कारण आपल्या मणक्यांमध्ये अशा प्रकारच्या गाद्या असतात. ह्या गाद्या आपल्याला चालताना, उठताना, बसताना जे शॉक्स असतात ते ॲब्झॉर्व करतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या समस्या कमी जाणवतात. पण समजा आपले रोड खराब असतील आणि आपलं सारख्या ह्या गाद्या दबतच राहत असतील तर साहजिकच कधी ना कधी ती गादी फेल होणार, नसावर ताण पडेल आणि तुम्हाला त्रास चालू होईल. तर ही गोष्ट आपल्या ह्याच्यात नाही आहे. पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपण कंट्रोल करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपले लाईफस्टाईल. आणि आजकाल जे मणक्याचे आजार वाढलेले आहेत हे खास करून आपल्या लाईफस्टाईलमुळं वाढलेले आहेत. ठीक आहे. तर लाईफस्टाईल म्हणजे काय, समजा
तर आपण काय करतो बरेचदा की आता बरीचशी आमच्याकडे मुलं येतात जे पोलीस भरती किंवा सैनिक भरतीसाठी प्रयत्न करत असतात, प्रॅक्टिस करत. तर बरेचदा हे वॉर्मअप करत नाहीत. उठले की डायरेक्ट जोरात रनिंग करायचा प्रयत्न करतात किंवा आपली शरीर क्षमता न वाढवता जास्त जोर लावायचा प्रयत्न करतात. अशावेळी त्यांना लगेच मणक्याचे आजार चालू होतात. बरेचदा काय असतं की आपण जास्त प्रमाणात आपल्या शरीर क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वजन उचलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये पण ही मणक्याची गादी सरकू शकत असते. बरेचदा आता आपण कम्प्युटर मोबाईल याचा वापर करतो, त्यावेळेला आपण गेम खेळताना कितीतरी तास मान वाकून आपल्या शरीराकडे लक्ष न देता त्याच्यामध्ये इतके बिझी होऊन जातो की मग ते तुम्हाला कुठं ना कुठं त्याचे परिणाम जाणवायला लागतात. अशा प्रकारचे म्हणजे परत आपलं जे खाणंपिणं आहे ते व्यवस्थित वेळेवर नसतं. जे आपल्याला न्यूट्रिशन, जे कॅल्शियम आपल्याला आपल्या जेवणातून पाहिजे असतं ते आजकाल आपल्याला व्यवस्थितपणे भेटत नाही. तर आपली लाईफस्टाईल ही महत्त्वाचा पार्ट आहे आपले हे सगळे आजार वाढण्याकरता. आपली झोपण्याची पद्धती, आपली बसण्याची पद्धती याच्यावर फारसं डिपेंड असतं. तर एक अजून महत्त्वाचं कारण जसं म्हाताऱ्या लोकांमध्ये किंवा जे पोस्ट मेनोपॉजल फिमेल्स असतात त्यांच्यामध्ये हळूहळू काय होतं की हार्मोनल चेंजेस होत जातात. त्यामुळं मणक्यामध्ये जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जातं. त्यामुळं पण मणक्याचे आजार वाढतात, मणके हाडं ठिसूळ होत जातात. आणि लाईफस्टाईलमध्ये बदल न झाल्यामुळं, त्यानुसार आपल्या जगण्यामध्ये जे बदल पाहिजे ते न झाल्यामुळं मणके दबण्याचं प्रमाण अजून वाढायला लागतं आणि त्यांना पण मणक्याचे आजार जास्त प्रमाणात होतात. तर आता आपण ह्याला रोखू कसं शकतो? तर जसं मी सांगितलं की रस्ते तर आपल्या हातामध्ये नाही आहे. तरी पण आपण काळजी घेतली पाहिजे की आपण जे गाडी चालवतो किंवा जे काही वाहन चालवतो ते चांगल्या कंडिशनमध्ये असावं. ते आपण चांगल्या रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न करावा. आपलं जे कम्युटिंग आहे, जसं आपलं टू व्हीलर आहे, टू व्हीलर आपण एका छोट्या रेंजसाठीच वापरली पाहिजे. ते आपण 100 किलोमीटर 200 किलोमीटर रेंजसाठी वापरली तर तुम्ही हाडं मजबूत असेपर्यंत ठीक आहे, पण जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तुम्हाला त्याचे भविष्यात परिणाम जाणवायला लागतील. तसं वाहनाचं योग्य वापर करणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण सायकल पण चालू शकतो छोट्या डिस्टन्ससाठी. त्यानं आपले व्यायाम पण होईल, आपले शरीर पण मजबूत होईल आणि मणक्यांना पण आपला व्यायाम पण म्हणजे मजबूत होण्यास आपल्याला मदत होईल. जसं की सरांनी आता सांगितलं आहे मणक्यांच्या आणि सांध्यांच्या आजारांना आपण कशाप्रकारे रोखू शकतो, कशाप्रकारे आपण त्यांच्यावर मात करू शकतो. जे सायकलचं खूप छान उदाहरण दिलं आहे सरांनी, जेणेकरून आपण आपलं शरीरही फिट ठेवू शकतो, आपला व्यायामही होईल आणि आपलं जे रुटीन आहे तेही खूप छान प्रकारे राहील. सर आता आपण जे बघत आहोत जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल आपण ऐकत आहोत, पण जॉईंट रिप्लेसमेंट आपण कशाप्रकारे करत असतो? आपण एक ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आहात. आपल्या इथे जॉईंट रिप्लेसमेंट कशाप्रकारे होत असते? काय क्रिया असते त्याच्यामध्ये? कशाप्रकारे उपचार करीत असतात? काय सांग? हे बघा, जॉईंट रिप्लेसमेंट हे मुख्यतः 2 प्रकारे असतं. एक तर संपूर्ण सांधे बदल, ज्याच्यामध्ये जर कुठलाही सांधा खराब झाला, जसं कर आपला हिप जॉईंट जो असतो, खोब्याचा हाड, ह्याला आपण हिप जॉईंट म्हणतो. तर हे जॉईंट खराब होण्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे. त्याचं मुख्य कारण असं असतं, म्हणजे जे आम्ही आमच्या OPDमध्ये बघतो, तर आपलं खेडेगावामध्ये काय थोडंसं अल्कोहोलचं प्रमाण थोडं जास्त आहे. आणि अनेक वर्षापासून अल्कोहोल घेणं चालू राहतं. त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू यातला रक्तपुरवठा कमी होत जातो. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं त्याच्यामध्ये कंडिशन होते अवॅस्क्युलर नेक्रोसिस. त्यामुळे ते जे हेड असतं त्याचं, ते खोब्यातलं हाड, ते त्याचं हेड खराब होत जातं आणि मग पेशंटला वेदना चालू होतं. तर हे अल्कोहोलचं सेवन वन ऑफ द मेन रिझन आहे. आणि दुसरं, आता जे कोरोना झालं, कोरोनामध्ये स्टेरॉइड्स घेण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्याच्यामुळं पण हे AVN नावाची एक कंडिशन वाढलेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही काय करतो, हा सांधा पूर्णपणे काढून त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या स्टेम, त्याच्यावर एक बॉल आणि आतलं जे खोबा आहे त्याची वाटी पण बदलतो. त्याच्यामुळं बरेच लोक आपण या शस्त्रक्रियेला घाबरतात, पण आम्हाला असं म्हणायचं की आपण ऑलमोस्ट नॉर्मल लाईफ जगू शकतो या शस्त्रक्रियेमध्ये. आणि ही शस्त्रक्रिया बरेचदा तरुणापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच करावी लागू शकत असते, कारण हा आजार आहे हा फार कॉमन झालेला आहे आणि हा कोणालाही होऊ शकतो. पण खचून जाण्याचं कारण नाही, कारण हे शस्त्रक्रिया आपण आपल्या सेंटरलाच करू शकतो आणि याच्यामध्ये खूपच चांगले रिझल्ट आहेत. ज्या रुग्णांना असं 4-4, 5-5 वर्षापासून याचा त्रास आहे, ते जास्तीत जास्त महिन्याभरामध्ये अत्यंत खुश झालेले आहेत आणि त्यांना त्यांचं नॉर्मल आयुष्य जगण्यास मदत झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा जो प्रकार मी सांगतो आहे त्याच्यामध्ये हे जी गुडघ्याची वाटी असते ना, ही घासल्या जाते आणि हे शक्यतोवर ओल्ड एजमध्ये फार कॉमन आहे. म्हणजे
म्हाताऱ्या लोकांमध्ये कॉमन आहे. ज्याच्यामध्ये आपली जी गुडघ्याची वाटी असते, गादी असते, ती पण घासल्या जाते. आतलं जे नरम हाडं आपण त्याला कार्टिलेज म्हणतो, ते कार्टिलेज घासल्या जातं. हळूहळू याचे स्पर्स तयार होतात, म्हणजे हाडं वाढतात, आतल्या मांसांना घासायला लागतं आणि त्याच्यामुळे रुग्णांना उठताना, बसताना, चालताना त्रास होतो, पायरी चढ उतर करताना त्रास होतो. तर अनेक रुग्ण म्हणजे सहन करतात हे. आता खेड्यापाड्यातल्या रुग्णांना तर बरेचदा ते त्यांच्या लाईफस्टाईलमुळे हे फार कॉमन आहे, पण ते सहन करतात. पण तसं पाहिलं तर आता हे सहन करण्याची गरज नाही. आपण ते सांधे बदल करून तो उपचार करू शकतो. सांधे बदलामध्ये मग आम्ही काय करतो, जे खराब झालेलं आहे ते हाड काढून अशा पद्धतीनं कृत्रिम वाटी आणि गादी टाकून तिथे त्याला रिप्लेसमेंट करतो. त्याच्यामुळे काय होतं, जे आपली चालण्याची क्षमता आहे, दुखणं आहे, हे एकदम कमी होऊन जातं. ऑलमोस्ट आपण नॉर्मल लाईफ जगू शकतो. हां, पण याचे काही लिमिटेशन्स असतात. म्हणजे असं नाही की बाबा हे रिप्लेसमेंट केलं मी पळू शकतो का, मी खूप वजन उचलू शकतो का, मी खूप लांब करता पण येतं. पण त्याच्यामुळं काय होतं की हे कृत्रिम असल्यामुळं याचे आयुष्य असतात, त्याचे काही लिमिटेशन असतात. हळूहळू ते खराब होऊ शकतात, त्याच्यातले ते लुजनिंग होऊ शकतं. त्यामुळे आम्ही हे प्रिकॉशन्स घ्यायला पण लावत असतो. तर सांधेबदल करण्यास काही हरकत नाही. आपण ती मनातून भीती काढायला काहीच हरकत नाही. जसं की सरांनी सांगितलं आहे की जॉईंट रिप्लेसमेंट बरेच लोकांना भीती असते, बरेच लोकांचे गैरसमज आहेत याला घेऊन. तर सरांनी ही गैरसमज, ही भीती आता आपल्या मनातनं काढलेली आहे. वाशिम किंवा वाशिमच्या आजूबाजूचे जे खेडे विभाग आहे, तिथले जे काही लोक आहेत, जेणेकरून त्यांनी घाबरू नये. जॉईंट रिप्लेसमेंट हे अत्यंत खूप छान प्रकारे इथे होत असते आणि इथे सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. सर मला सांगाल की सर ऑर्थोस्कोपी शस्त्रक्रियासुद्धा आपल्या इथे केली जाते. ऑर्थोस्कोपी शस्त्रक्रिया म्हणजे दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया असते. तर ती कशाप्रकारे इथे उपलब्ध आहे? कशाप्रकारे त्याची क्रिया केली जाते? काय सांगाल? हां, आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया म्हणजे बेसिकली दुर्बिणाद्वारे शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये आपण जास्त चिरफाड न करता दुर्बिणीच्या सहाय्यानं काही शस्त्रक्रिया करू शकतो. सगळ्या शस्त्रक्रिया त्यानं करता येत नाही, काही विशिष्ट शस्त्रक्रिया असतात. उदाहरणार्थ जसं आपलं हे गुडघ्याचं हाड आहे, याच्यामध्ये जी एक नस असते त्याला आपण ACL म्हणतो. जे स्पोर्ट्स खेळतात किंवा जे काही कुठल्या तरी ॲक्सिडेंटमध्ये ज्यांच्या ही गुडघ्यातली ही नस कापल्या जाते किंवा ती कमजोर होऊन जाते, त्यामुळे एकदमच आपल्याला काहीच करता येतं असं नाही आहे. बरेच रुग्णांना त्याच्यावर चालताना त्रास होतो, पायरी चढ उतर करताना एकदम पाय असा ढिला पडल्यासारखा वाटतो. अशा रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया, याला ACL रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणतात. ही अशीवाली शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या द्वारे केली जाते आणि ती आपल्या इथे होत असते कॉमनली. काही प्रॉब्लेम नाही, चांगलं होऊन जातं त्याने. आणि सर आता आपण बघत आहोत जे जन्मतःच जे बाळ असतात, ज्यांचे पाय वाकडे असतात किंवा आपण सध्या बघत आहोत जे पायाळू बाळ असतात, त्यांचेही पाय वाकडे असतात जन्मतः झाल्याबरोबर. ज्यांचे बोटं जुळलेले असतात, तर त्यांचे पाय हे सरळ होतात का, नॉर्मल पोझिशनमध्ये येतात का आणि त्यांची बोटंही नॉर्मल पोझिशनमध्ये येतात का? याबद्दल आमच्या दर्शकांना काय मार्गदर्शन? हां, बिलकुल. हा वाला जो प्रॉब्लेम आहे, हा बऱ्यापैकी कॉमन आहे. ठीक आहे ना. असं नाही की बाबा, म्हणजे आमच्याकडे बऱ्यापैकी रुग्ण येतात, लहान बाळ येतात, ज्यांचे पाय जन्मापासून वाकडे असतात. याची कॉमन कंडिशन असते CTEV. त्याच्यामुळे पायाचे दोन्ही पाय जे असतात ना, ते असे पूर्ण आतमध्ये वळल्यासारखे असतात. पण योग्य वेळी आणि लवकरात लवकर याची जर उपचार आपण चालू केलं तर 100% हे आजार चांगले होऊ शकतात. त्यातले काही आजार असे असतात, काही व्यंग असे असतात की ते 100% तर बरे होत नाहीत. पण जर आपण त्याला कन्सल्ट केलं, आपण लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेतला, तर बऱ्यापैकी आपण त्याला चांगलं करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाची गोष्ट आहे की संयम ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला फॉलोअप रुटीन घ्यावं लागतं. जसं आता हे जे लहान बाळांचे पाय वाकडे असतात, त्याला आपल्याला प्लास्टर लावून सरळ करावं लागतं. तर एकाच वेळी प्लास्टर लावून ते सरळ होत नसतात. तर त्याला आपल्याला सिरियल 15-20 दिवसानंतर एक असं 3 ते 4 वेळा प्लास्टर लावावं लागतं. त्यानंतर आपण त्याला एक विशिष्ट बूट असतात, त्या बुटामध्ये वर्षभर आपल्याला ठेवावं लागतात, काही व्यायाम करावं लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण सोबत केल्या तर बिलकुल आम्ही असं म्हणू शकतो की 100% पण चांगलं होऊ शकते. हां. खूप छान वाटलं सर तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, अनेक वाशिमकर आपल्याला बघत आहेत. जाता जाता या वाशिमकरांना, ज्यांनी तुम्हाला इतके छान रिस्पॉन्स दिला एवढ्या वर्षांपासून, त्यांना तुम्ही यावेळेस काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? सर्वप्रथम तर मी सगळ्यांना हे आवाहन करतो की वाशिम आता बऱ्यापैकी चांगल्या सुविधा देत आहे आपल्या रुग्णांना. नुसतं ऑर्थोपेडिकच नाही, तर वाशिममधील सगळं मेडिकल फील्ड आता हे का पुढच्या लेवलला गेलेलं आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या सुविधा मिळत आहेत. तर वाशिमकरांनी ह्या सुविधांचा फायदा घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हां, एखादी गोष्ट नाही होत असेल तर समोरचा डॉक्टर सांगेल ना की बाबा हे आपल्याकडे इथं शक्य नाही,
तरच मग तुम्ही असं केलं पाहिजे. त्याने काय होईल की आपली सिटी ही इथे इथे मेडिकल सुविधा त्या प्रमाणात अजून वाढेल आणि तुम्हाला जागीच ती सुविधा भेटायला लागेल. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सुनील राठोड सर. आपण बघितलेलं आहे किती छान प्रकारे त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.